प्रकल्प आहेत ते गुजरातमध्ये घेऊन चाललेले आहेत आणि ज्या प्रकल्पाने पर्यावरणाला हानी होईल असे प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात आणि पालघर जिल्ह्यामध्ये होत आहेत। त्याच्यामुळे इथेच्या सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी मिळत नाहीये। इथेचा सुशिक्षित बेरोजगार आहे तो घरी बसलेला आहे, त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत। आमच्या पालघरमध्ये सगळ्यात पहिला भीषण प्रश्न आहे तो वाढवण बंदराचा, ज्या वाढवण बंदरासाठी आम्ही विरोध पहिल्या दिवसापासून करत होतो। समोरचे आता तुमचं नाव ऐकूनच कुठेतरी घाबरलेत असं वाटतंय, मग तुम्ही प्रमुख विरोधी कोणाला मानता, बहुजन विकास आघाडीला की महायुतीला? नाही, आम्ही प्रमुख विरोधी कोणालाच मानत नाही, कारण का जर त्यांचं इतकं असतं त्याने आतापर्यंत उमेदवार जाहीर केला असता। त्याच्यामुळे वसईला ताकद दिसून आली आणि आता जो वसईला जे हवा आहे महाविकास आघाडीची, मी ताईंना अगदी म्हणजे हनुमान मंदिरासमोर वचन देतो की चांगलं आघाडी वसईमधनं बाहेर पडणार आहे आणि चांगल्या रीतीने भक्कम म्हणजे मतदान होऊन वसईचा जो जोर होणार आहे तिचेच ताईंची म्हणजे महाविकास आघाडीची विजय पताका झळकायला सुरुवात होणार आहे, एवढं मी खास सांगतो। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। पालघर लोकसभेच्या निवडणुकीची तयारी लवकरच होणार आहे, असं असताना राज्यामध्ये बरेच उलथापाथळ होताना आपण पाहिले। असं असताना पालघर जिल्ह्यासाठी उद्धव ठाकरे गटाने एक चांगला आणि सुशिक्षित उमेदवार दिलेला आहे। जाणून घेऊया, आपल्या सोबत यावेळेला भारती कांबडी आहेत। येणाऱ्या काळामध्ये त्यांचा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रवास कसा असणार आहे, कशा पद्धतीने लोकांपर्यंत ते पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे। आपल्याला माहितीच आहे की सध्या पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला पेच पाहायला मिळतो। उद्धव ठाकरे गटाने एक चांगला उमेदवार आणि तगडा उमेदवार आपल्याला दिलेला आहे। असं असताना शिवसैनिकांची काय भूमिका असणार आहे, शिवसेना कशा प्रकारे प्रचार करणार आहे, आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना देखील होण्याची शक्यता आहे। जाणून घ्या, आपल्या सोबत भारती कांबडी मॅडम आहेत। जाणून घ्या कशा पद्धतीने ते प्रचार करणार। तुम्हाला सर्वप्रथम अभिनंदन की तुमची उमेदवारी जाहीर झालेली आहे। काय मुद्दे असणार आहेत तुम्ही आणि कोणते मुद्दे घेऊन तुम्ही आता मतदारांसमोर जाणार आहात? सर्वात प्रश्न पहिला आहे तो म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांचा। जी बंदरं वगैरे जी आपल्या महाराष्ट्रामध्ये पर्यावरणाला जी हानी पोहोचवणार नाही असे जे प्रकल्प आहेत ते गुजरातमध्ये घेऊन चाललेले आहेत आणि ज्या प्रकल्पाने पर्यावरणाला हानी होईल असे प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात आणि पालघर जिल्ह्यामध्ये होत आहेत। त्याच्यामुळे इथेच्या सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी मिळत नाहीये। इथेचा सुशिक्षित बेरोजगार आहे तो घरी बसलेला आहे, त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत। आमच्या पालघरमध्ये सगळ्यात पहिला भीषण प्रश्न आहे तो वाढवण बंदराचा, ज्या वाढवण बंदरासाठी आम्ही विरोध पहिल्या दिवसापासून करत होतो आणि पुढेही ते वाढवण बंदर होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत। ह्या जिल्ह्यामध्ये कुपोषणाचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, ज्या कुपोषणावरती आम्ही जिल्हा परिषदेच्या मार्फत मी अध्यक्ष असताना खूप चांगल्या पद्धतीने कुपोषण कमी करण्याचा प्रयत्न केला होता। तेच कुपोषण आता बीजेपीच्या काळात किंवा शिंदे सरकारच्या काळात पुन्हा डोकं वर करून उभं राहिलेलं आहे, ते कुपोषण मिटवण्याचा आम्ही प्रयत्न करू। या जिल्ह्यामध्ये पेसा कायदा आहे, इथेच्या पेसा भरतीला आजपर्यंत मुहूर्त झाला नाहीये। आम्ही पेसा भरतीसाठी शिक्षकांच्या हातात लेटर देणार आणि त्या भरतीला स्थगिती आलेली आहे, ती भरती लवकरात लवकर कशी करता येईल ह्याच्यासाठी प्रयत्नशील राहू। खेडोपाडी पाण्याचा प्रश्न आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये इतकी चांगली तलाव आहेत, धरणं आहेत, त्या धरणाचा विकास करणं आणि त्या धरणातनं पाणी मिळवून देणं हा आमचा सगळ्यात मोठा विषय राहणार आहे। कारण का मार्च एंड किंवा एप्रिल एंड मे पर्यंत ह्या जिल्ह्यामध्ये पाण्याची टंचाई खूप मोठ्या प्रमाणात भासत आहे। इतकी सुंदर धरणं असताना सुद्धा त्याचा काहीच फायदा इथेच्या जनतेला होत नाहीये। त्या धरणातनं पाणी मुंबई सारख्या ठिकाणी घेऊन जातात आणि त्या स्थानिक लोकांना त्याचा काहीच फायदा होत नाही। त्याच्यामुळे त्या स्थानिक लोकांना ते पाणी शुद्ध आणि चांगलं पाणी कसं मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। प्रमुख विरोधी कोणाला समजता, कारण अजूनपर्यंत तुमची उमेदवारी तर जाहीर झालेली आहे, समोरचे आता तुमचं नाव ऐकूनच कुठेतरी घाबरलेत असं वाटतंय, मग तुम्ही प्रमुख विरोधी कोणाला मानता, बहुजन विकास आघाडीला की महायुतीला? नाही, आम्ही प्रमुख विरोधी कोणालाच मानत नाही, कारण का जर त्यांचं इतकं असतं त्याने आतापर्यंत उमेदवार जाहीर केला असता। उद्धव साहेबांनी इतके दिवस होऊन उमेदवार जाहीर करून सुद्धा विरोधी पक्षातल्या एकाही पक्षाने उमेदवार जाहीर केला नाही, तर त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे की आमच्यासाठी कोणच विरोधक म्हणजे असा भक्कम उमेदवार नसणार आहे। म्हणजे जयत तयारी केलेली आहे तुम्ही, आता लढाईसाठी तयारी केलेली आहे? येस, आम्ही पूर्ण तयारीनिशी रिंगणात उतरणार आहोत।
आमचे सगळे जिल्हा प्रमुख, आमचे तालुका प्रमुख, आमची महिला आघाडी, आमचे सगळे शिवसैनिक आणि मित्र पक्षातले सगळेच पदाधिकारी, आमचे मित्र पक्षातले दोन्ही आमदार हे ठामपणे आमच्या पाठीशी आहेत उभे आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही हे इलेक्शन लढू आणि जिंकू. ठाकरे गटासाठी एक चांगली गोष्ट पुढे आलेली आहे की कुठेतरी शिवसैनिक सज्ज झालेत. जाणून घ्या, आपल्यासोबत काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस विजय पाटील आहेत. कारण महाविकास आघाडीचा एक घटक आहे. महाविकास आघाडी कशा प्रकारे या ठिकाणी निवडणूक लढणार आहे? विजयजी, तुम्ही कशा प्रकारे आणि कशा पद्धतीने आता यांना मदत करणार आहे? कुठेतरी तुमची मदत एक मोलाची राहणार. आम्ही महाविकास आघाडीतर्फे जो आम्हाला उमेदवार भारतीताईंना दिला, मी प्रथम उद्धवजींचे आभार मानतो की इथे महिलांचा सन्मान त्यांनी केलेला आहे. त्या वसई तालुक्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत जी हुकुमशाही चाललेली आहे ती मोडण्याचे प्रयत्न आमचे सतत चालू असतात. आणि आता जो प्रश्न आहे इलेक्शनचा, तो इलेक्शनचा प्रश्न वसईमध्ये जी काँग्रेस आणि शिवसेना जे कुठेतरी थोडीशी हातबळ होती, पण या 10 वर्षामध्ये जेव्हापासून काँग्रेसमधून मी सचिव होतो, पण तुम्हाला माहिती आहे का तिथे काय व्यथा झाली, तो मला प्रश्न काढायचा नाही. पण आपल्याला जनतेमध्ये जो आधार होता, जनतेचा जो आशीर्वाद होता, ते दाखवण्याचं कार्य उद्धवजींनी मला बोलवून अगदी एबी फॉर्म हातात दिला. म्हणजे पहिलाच मी मातोश्रीवर गेलो आणि त्यांनी जो एबी फॉर्म माझ्या हातात दिला आणि माझी उमेदवारी डिक्लेअर केली. त्याच्यामुळे कुठेतरी वसईमध्ये जनता ही महाविकास आघाडीच्या म्हणजे काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या पाठीशी आहे. हिची 77,000 मतं मला पडली. त्याच्यामुळे वसईला ताकद दिसून आली. आणि आता जो वसईला जी हवा आहे महाविकास आघाडीची, मी ताईंना अगदी म्हणजे हनुमान मंदिरासमोर वचन देतो की चांगलं आघाडी वसईमधनं बाहेर पडणार आहे आणि चांगल्या रीतीने भक्कम म्हणजे मतदान होऊन वसईचा जो जोर होणार आहे तिथेच ताईंची म्हणजे महाविकास आघाडीची विजय पताका झळकायला सुरुवात होणार आहे, एवढं मी खास सांगतो. आणि आम्हाला फार बरं वाटतं की जिल्ह्यामधून जी उमेदवारी दिली, आम्हाला भीती होती की उद्या काय घडेल काय नाही. कारण महाविकास आघाडी ठीक आहे, उद्धवजी ठीक आहे, पण आमचं काँग्रेस कदाचित असं वाटते का हे कसं आहे की कुठल्या पण पक्षाचं बळ दिसायला लागलं तिकडे ही शिटीवाले उडी मारतायत. पण आम्ही त्यांची उडी रोखून ठेवलेली आहे पहिलाच तुम्हाला स्टेटमेंट दिलेल्यामुळे. आणि या ग्रामीण विभागामध्ये पण आणि वसई तालुक्यामध्ये चांगली आघाडी घेऊनच ही सीट बाहेर जाणार आहे. आणि नक्कीच आमचं तर मत आहे की 1,00,000-1.5 लाख मतांनी ही सीट आमची येणार आहे. याबद्दल अगदी हमखास आम्हाला ठाम मत आहे. कारण कार्यकर्त्यांचा जोश दिसतो. महाविकास आघाडीने आम्हाला ह्या जिल्ह्याची हुकुमशाही तोडायची आहे आणि ती महाविकास आघाडी कारणीभूत होईल. मी ताईंना, सर्व कार्यकर्त्यांना आजच्या दिवशी इकडे नवीन प्रथमच आल्या त्यांना शुभेच्छा देतो. आणि नक्कीच दिल्लीला आमचा आवाज उठवण्यास ताईला आम्ही पाठवू एवढी आम्ही त्यांची गॅरंटी देतो. एकंदरीत आपण पाहिलं तर महाविकास आघाडीला पालघर जिल्ह्यामध्ये चांगले दिवस येणार असं दिसतंय. आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटामध्ये कुजबूज चालू होती, ती कुठेतरी थांबलेली आपल्याला दिसते. असं असताना ठाकरे गटाने जी उमेदवार दिलेली आहे ती उमेदवार खूप चांगली आणि सुशिक्षित उमेदवार. आता हे पाहण्यासारखं ठरेल की शिवसैनिक कशा प्रकारे काम करतील. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, पालघर.